पत्ताने असा हा शिव. सतीनं ते ऐकलं, उत्तरेकडे तोंड केलं आणि कानावर हात ठेवून सती त्याच ठिकाणी बसली. योगाग्नीच्या माध्यमाने सतीनं स्वतःला जाळून भस्म करून घेतलं. धाडधाड अशी अग्नी प्रज्वलित झाली आणि सती जळून भस्म झाली. नंदिकेश्वराला आणि राग आला. यज्ञाचा उध्वंस करायला लागला. नंदिकेश्वर काही शिवगण होते ते सगळे उध्वंस करायला लागले. नारद मुनी कैलासावर गेले आणि कैलासावर जाऊन शिवजीला सांगितलं, शिवजी तुम्ही ध्यानामध्ये बसले आणि तिकडे अनर्थ घडला, काय झालं? म्हणे सतीनं स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करून घेतलं. स्वतःला अग्नीच्या स्वाधीन करून घेतलं. शिवजीला राग आला, जटा उपडली आणि पर्वतावर आपडली. वीरभद्र नावाचा दूत त्या ठिकाणी निर्माण झाला. वीरभद्र निर्माण झाला आणि त्याला सांगितलं, म्हणजे जा दक्षाच्या यज्ञामध्ये जा आणि दक्षाच्या त्या यज्ञाचा उध्वंस करून दक्षाचा शिरच्छेद करा. वीरभद्र निघाला आणि दक्षाच्या यज्ञामध्ये आला. अनेक देव होते, सगळे देव दक्षाच्या पक्षाला होते. फक्त शिवजीलाच मान दिलेला नव्हता. दक्षाने सगळ्या देवाला मान दिलेला होता. सगळे देव विष्णू सहित आणि त्या शिवजी दक्षाच्या घरी होते. वीरभद्रासोबत आणि युद्ध करायला लागला. युद्ध करत असताना आणि यज्ञाचा उध्वंस झाला. शेवटी वीरभद्र कोणाला जुमानत नाही. विष्णूने युद्ध केलं. विष्णूने वीरभद्राची स्तुती केली. अनेक असे देव वीरभद्रासोबत लढता थकले, पण वीरभद्र थकत नाही. शिवजीनं निर्माण केलेला तो गण होता. आणि मग दक्षाच्या त्या यज्ञाचा उध्वंस झाला आणि दक्षाचा शिरच्छेद झाला. दक्षाचं शिर आणि जाऊन पडलं. यज्ञ अपुरा राहिला. यज्ञ अपुरा राहिला. सर्वांना चिंता वाटू लागली आणि मग सगळे देव मिळून कैलासावर गेले. शिवजीची आराधना, शिवजीची वंदना करायला लागले.